मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. 5 वर्षात राज्यात राजकीय खेळ झाला असं राज ठाकरेंनी म्हटलंय. राजकीय खेळीला राज्यातील लोक कंटाळले आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलंय. राज्यातील जातीयवादाला शरद पवार जबाबदार आहेत. मतदार आपला राग विधानसभेला काढतील असं ठाकरेंनी म्हटलंय. राज्यात फोडाफोडीचं राजकारण पवारांनी सुरू केलं असंही राज ठाकरेंनी म्हटलं. जातीयवाद पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमधून पण बोललो. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. म्हणजे जेव्हा पुलोत्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून अनेक अशी लोक जे फोडत गेले, मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये. शक्ती कायदा आम्हीच आणला होता, कदाचित त्यांना माहिती नसेल, पण शक्ती कायदा हा आम्ही महाराष्ट्रात आमचं सरकार असताना आणला. आणि मला आश्चर्य वाटतंय, मला नेहमी वाटायचं की राज ठाकरे फार संवेदनशील नेते आहेत. त्याच्यामुळे अशा बाबतीमध्ये अशा वेळीस मला असं वाटतं की ह्या गोष्टीची समाजात चर्चा झालीच पाहिजे. जरी कोणी विरोध केला तर सत्ताधाऱ्यांनी जसं बोलायची ताकद असली पाहिजे तसं ऐकून घ्यायची ही ताकद विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असली पाहिजे. याचं कारण असं की ही एक लोकशाही आहे, ही दडपशाही नाही. 25 वर्ष तेच ऐकते आणि ही एक लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. आणि ते झाल्यावर हेडलाईन झालीच ना. शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते, त्यामुळे इतना तो हक बनताय. शरद पवार हे प्रत्येक घटनेचे सूत्रधार असतात, साक्षीदार असतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये जाती दंगे असाव्या, आंदोलन असावं, याला फूस द्यायचं जर काम कोणी केलं असेल आजपर्यंत महाराष्ट्रात, ते शरद पवार साहेबांनी केले. हे महाराष्ट्र जाणवलं, याला काही नवीन नाही. हा माझा काही आरोप नाही, हे सत्यता आहे. म्हणून आताही या ज्या काही त्यांनी मागे बोललं होतं की मणिपूर महाराष्ट्रात, कदाचित मणिपूर महाराष्ट्रात होईल, त्याची सुरुवात अनेक ठिकाणी दंगलीपासून सुरुवात झाली. म्हणून सरकार सुद्धा सावधगिरीने या गोष्टीकडे लक्ष देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण वाढलं. जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहेत असं अतिशय हास्यास्पद विनोदी वक्तव्य मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. आता पवारांचं नाव घेतलं नाही तर बातमी होत नाही हे राज ठाकरेंना माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असावं. परंतु त्यांच्या ह्या वक्तव्याच्या मागे भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे का, असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.